नमस्कार, मी मधुरिमा आणि आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करूयात डार्क रिॲक्शन. प्रीवियस सेशनमध्ये आपण डिस्कस केलं होतं लाईट रिॲक्शनबद्दल. आता स्टडी करणार आहोत डार्क रिॲक्शन. बट त्याही अगोदर आपल्याला माहिती असलं पाहिजे की डार्क रिॲक्शन आणि लाईट रिॲक्शन ह्या दोन्हींमध्ये काय रिलेशन आहे. तर इथे आपण तुम्हाला एक डायग्राम दिसते बघा. ही जी डायग्राम आहे ही पूर्ण क्लोरोप्लास्ट आहे. क्लोरोप्लास्टचा एक आउटर मेम्ब्रेन येलो कलरने दिसतोय, एक इनर मेम्ब्रेन, अशा टाईपमध्ये दोन मेम्ब्रेन्स तुम्हाला दिसत आहे. आणि त्याच्या मिडल साईडला हा जो काही ग्रीनिश कलर आहे तो कशाचा आहे, स्ट्रोमाचा. आणि हे जे काही तुम्हाला डिस्क दिसत आहेत दीज आर नथिंग बट द ग्रॅना. आणि ह्या ग्रॅनामध्ये काय असणार आहे, या ग्रॅनामध्ये असणार आहे थॅलाकॉइड्स. त्याच्यामध्ये काय असणार आहे, थॅलाकॉइड्स असणार आहेत. ठीक आहे, ओके. आता हा जो पार्ट झाला हा हाफ पोर्शन लाईट डिपेंडेंट रिॲक्शनचा. त्यानंतर हा जो हाफ पोर्शन आहे तो डार्क रिॲक्शनचा. आणि डार्क रिॲक्शन म्हणजेच इथे कोणती सायकल कॅरी आउट होते, केल्विन सायकल कॅरी आउट होते. आता अगोदर बघूयात लाईट डिपेंडंट रिॲक्शन. लाईट येणार आहे आउटर मेम्ब्रेनवरती क्लोरोप्लास्टच्या. इनर मेम्ब्रेनमध्ये लाईट एंटर होणार आहे कुठे, थॅलाकॉइडवरती. थॅलाकॉइडमध्ये एंटर झाला, इथे काय होणार आहे, फोटोफॉस्फोरायलेशन होणार आहे. फोटोफॉस्फोरायलेशन झाल्याच्या नंतर काय होणार आहे, आपल्याला त्यामधून एक ATP आणि NADPH असे मॉलिक्युल्स मिळणार आहे थ्रू द लाईट रिॲक्शन. लाईट डिपेंडंट रिॲक्शनमध्ये एक ATP आणि एक NADPH असे मॉलिक्युल्स मिळतात. आता ही जी काही ATP आणि हा जो काही NADPH आहे तो फर्दर युटिलाइज केला जातो कुठे, डार्क रिॲक्शनमध्ये. आणि डार्क रिॲक्शनमध्ये इथे केल्विन सायकल कॅरी आउट होते. आणि ही जी काही केल्विन सायकल आहे ह्या केल्विन सायकलमधूनच फर्दर ग्लुकोज सिंथेसिस होतो. आणि ग्लुकोज म्हणजे काय, तर ग्लुकोज इज नथिंग बट दॅट इज द कार्बोहायड्रेट. ठीक आहे. मग आता हे जेव्हा केल्विन सायकल कॅरी आउट होते तर ह्या केल्विन सायकलला कॅरी आउट होण्यासाठी लागणार आहेत ATP आणि NADPH. दोन्ही लागणार आहे एनर्जीचे फॉर्म. मग ऑब्वियसली जर त्यांनी कन्झ्युम केले, कोणी केल्विन सायकलने एनर्जी जर कन्झ्युम केली आहे तर ATPचं कन्वर्जन कशात होईल, ADPमध्ये. NADPHचं कन्वर्जन NADPमध्ये. सो अशा प्रकारे काय आहे, दिस इज द रिलेशन बिटवीन द लाईट डिपेंडंट अँड रिॲक्शन अँड डार्क रिॲक्शन. म्हणजेच डार्क रिॲक्शनला कॅरी आउट होण्यासाठी, पुढे प्रोसीड करण्यासाठी लाईटची आवश्यकता आहे, लाईट रिॲक्शनची गरज आहे. कारण लाईट रिॲक्शनमधूनच काय मिळणार आहे, ATP आणि NADPH हे दोन्ही मिळणार आहे. ऑब्वियसली हे जे आहे ते पुन्हा युटिलाइज होणार आहे. आता लाईट डिपेंडंट रिॲक्शन जसं मी म्हटलं की थॅलाकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये कॅरी आउट होते किंवा मेम्ब्रेनवरती कॅरी आउट होते. केल्विन सायकल किंवा डार्क रिॲक्शन कॅरी आउट होते स्ट्रोमाच्या रिजनमध्ये. So this is the difference between the light dependent reaction and dark reaction. ठीक. नेक्स्ट आपण बघूयात डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शनमध्ये पर्टिक्युलरली स्टडी करणार आहोत केल्विन सायकल किंवा C3 पाथवे. C3 पाथवे का म्हणतो ह्याला, कारण की इथे फर्स्ट स्टेबल कॉम्पोनेंट जो बनतो किंवा जो फॉर्म होतो, फर्स्ट स्टेबल कॉम्पोनेंट जो फॉर्म होतो तो असतो 3 कार्बनचा. आणि म्हणून त्याला आपण म्हणतो दॅट इज द C3 पाथवे. C3 पाथवे कधी कॅरी आउट होईल, C3 पाथवे कॅरी आउट होईल वेन देअर इज द मोर CO2. जेव्हा CO2 जास्त आहे तेव्हा C3 पाथवे कॅरी आउट होणार आहे. ठीक आहे. सो इथे कोणत्या 3 स्टेप्समध्ये केल्विन सायकल कॅरी आउट होते. केल्विन नाव का दिलं, कारण की एक सायंटिस्ट होते केल्विन नावाचे, त्यांनी ही सायकल शोधून काढली आणि म्हणून आपण त्याला नाव दिले केल्विन. सो ही जी केल्विन सायकल आहे 3 स्टेप्समध्ये कॅरी आउट होते. एक आहे कार्बोक्झायलेशन, दुसरं ग्लायकोलायटिक रिव्हर्सल आणि तिसरं आहे दॅट इज द रिजनरेशन. ग्लायकोलायटिक रिव्हर्सललाच आपण रिडक्शन म्हणू शकतो. आणि तिसरं आहे दॅट इज द RUBPचं रिजनरेशन, रिब्युलोज बिसफॉस्फेटचं रिजनरेशन. आता हे रिब्युलोज बिसफॉस्फेट काय आहे, तर ही कीटो शुगर आहे. काय आहे, कीटो शुगर. क्वेश्चन येऊ शकतो म्हणून इथे पर्टिक्युलरली मेन्शन केलं. ठीक आहे. इथे तुम्हाला क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर दिसतं. दिस इज द लाईट कमिंग टू वेअर, थॅलाकॉइडवरती येणार आहे. थॅलाकॉइडमध्ये विथ द हेल्प ऑफ H2O, लाईट अँड CO2 देअर इज द फॉर्मेशन ऑफ ATP अँड NADPH, ऑक्सिजन बाहेर टाकणारे. म्हणजेच इथे लाईट रिॲक्शनमध्ये काय होत होतं, CO2 ते घेत होते आणि
ऑक्सिजनला बाहेर टाकत होते. इथे काय होणार आहेत, अगेन केल्विन सायकलमध्ये जी स्ट्रोमामध्ये कॅरी आउट होतीये, इथे काय होणार आहे, CO2 ॲक्सेप्ट होणार आहे आणि फर्दर केल्विन सायकल कॅरी आउट होईल. केल्विन सायकलमध्ये ही जी काही ATP इथून तयार झाली होती लाईट रिॲक्शनमध्ये ती युटिलाइज होईल, कन्वर्ट होईल ADPमध्ये. NADPH जे काही तयार झाले होते त्यांचं कन्वर्जन होईल NADPमध्ये. सायमल्टेनियसली इथे काय होणार आहे, केल्विन सायकलमध्ये रिजनरेशन, इथे काय होणार आहे, सिंथेसिस होणार आहे आणि सिंथेसिस फेजमध्ये काय होत असतं तर शुगर तयार होते. अँड दॅट्स वाय वी आर सेईंग, असं आपण म्हणतो की फोटोसिंथेसिस इज नथिंग बट इट इज द सोलार एनर्जी. याच्यामध्ये काय होणार आहे, सोलार एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, केमिकल एनर्जीमध्ये. मग सोलार एनर्जी म्हणजे जी सनरेजपासून जे घेतलेली लाईट ती झाली सोलार एनर्जी. म्हणजे सोलार एनर्जी कुठल्या केसमध्ये, लाईट रिॲक्शनमध्ये. आणि त्यांचं कन्वर्जन कशामध्ये होतं, केमिकलमध्ये. केमिकल म्हणजेच कार्बोहायड्रेट किंवा शुगरच्या फॉर्मॅटमध्ये. कुठे होणार आहे, डार्क रिॲक्शनमध्ये. आणि अशा प्रकारे आपण म्हणतो केमिकल एनर्जीचं कन्वर्जन डार्क रिॲक्शनमध्ये, सोलार एनर्जीचं कन्वर्जन केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल एनर्जीमध्ये होतं. तर कसं, इन फ्रॉम द लाईट रिॲक्शन टू द डार्क रिॲक्शन. ठीक आहे, डिटेलमध्ये आपण स्टडी करूयात की ही केल्विन सायकल काय आहे. सो दिस इज द केल्विन सायकल. आता ह्या केल्विन सायकलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट की केल्विन सायकलमध्ये CO2 ॲक्सेप्ट केला जातो. सो CO2 काय होतं, CO2 ॲक्सेप्ट केला जातो. सो CO2 इज द ॲक्सेप्टर. CO2ला कोण ॲक्सेप्ट करतंय, सो CO2 इज गेटिंग ॲक्सेप्टेड बाय टू होम, RUBP, रिब्युलोज बिसफॉस्फेट. आता हा CO2 एक कार्बनचा कन्सिडर करा आणि हा जो RUBP आहे तो 5 कार्बनचा. ह्या दोन्हींपासून जो काही मॉलिक्यूल तयार होईल तो काय असेल, 6 कार्बनचा मॉलिक्यूल असेल. पण इथे तुम्ही बघितलं सगळ्यात पहिले जी प्रोसेस होती ती होती कार्बोक्झायलेशन. कार्बोक्झायलेशनमध्ये ऑब्वियसली CO2 ॲक्सेप्ट करतोय कोण, RUBP मॉलिक्यूल, आणि त्याचं कन्वर्जन होतं आहे एक अनस्टेबल कंपाऊंडमध्ये. पण हा जो अनस्टेबल कंपाऊंड आहे तो आहे 6 कार्बनचा. पण आपण C3 सायकलमध्ये काय म्हणतो, C3 सायकल त्याला का म्हणतो, कारण की आपल्याला माहिती आहे की 3 कार्बनचा स्टेबल कॉम्पोनेंट पहिल्यांदा तयार होतो, त्यामुळे आपण त्याला C3 म्हणतो. मग स्टेबल कॉम्पोनेंट काय, आता ह्या 6 कार्बनचं फर्दर 3 कार्बनमध्ये स्प्लिटिंग होतं. 3 कार्बनचा मॉलिक्यूल तयार होते. किती मॉलिक्यूल होतील, 2 मॉलिक्यूल्स तयार होतील. ते कोणते आहे, 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. त्याला आपण म्हणतो 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. अँड दिस इज द कार्बोक्झायलेशन स्टेप. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर यामध्ये इम्पॉर्टंट आहे रुबिस्को नावाचा एन्झाईम. हा जो रुबिस्को नावाचा एन्झाईम आहे दॅट इज द मोस्ट अबंडंट ऑन द अर्थ. रुबिस्को जो आहे त्याच्याकडे अफिनिटी आहे, CO2 साठी पण अफिनिटी आहे आणि ऑक्सिजनसाठी पण अफिनिटी आहे. आता ऑब्वियसली इथे CO2 जास्त आहे म्हणजे त्याला तो कोणासाठी अफिनिटी दाखवेल, CO2 साठी. आणि म्हणून आपण त्याला म्हणतो कार्बोक्झायलेशन प्रोसेस इज कॅरीड आउट बाय दिस एन्झाईम दॅट इज द रुबिस्को, रिब्युलोज बिसफॉस्फेट कार्बोक्झायलेज एन्झाईम. ठीक आहे. आता तुम्ही ह्या डायग्राममध्ये एक गोष्ट कन्सिडर केली असेल किंवा ऑब्झर्व केली असेल, CO2 चे किती मॉलिक्यूल घेतले होते, 6 मॉलिक्यूल. ऑब्वियसली RUBP चे किती, 6 मॉलिक्यूल. आता हे जे 6 मॉलिक्यूल आहे हे दोन्ही 6 मॉलिक्यूल, ह्या 6 मॉलिक्यूलपासून हे जे 6 मॉलिक्यूल आहे ऑब्वियसली 6 कार्बनचा काय, 6 मॉलिक्यूलचा एक अनस्टेबल कंपाऊंड तयार होईल. आता 6 मॉलिक्यूलचा 6 कार्बनचा, पण हे 6 कार्बन फर्दर 3 ह्याच्यात डिवाइड झाले ना, 3 कार्बन, म्हणजे तुम्हाला ह्याचे 6 मॉलिक्यूल ह्याचे 6 मॉलिक्यूल म्हणजे टोटल किती, 12 मॉलिक्यूल मिळाले 3 कार्बनचे. अँड दॅट इज द 3-फॉस्फोग्लिसरेट. सो क्वेश्चन मे अराइज, क्वेश्चन विचारू शकतात, केल्विन सायकलमध्ये विच वन ऑफ द फॉलोइंग इज द फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट. सो फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट कोणता आहे, 3-फॉस्फोग्लिसरेट किंवा 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. किंवा फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर इज होम, RUBP हा काय, CO2 ॲक्सेप्टर आहे केल्विन सायकलमध्ये. अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारू शकतात. आता 3-फॉस्फोग्लिसरेटपर्यंत जेव्हा येतो तेव्हा कार्बोक्झायलेशन कंप्लीट होतं. नेक्स्ट स्टेप काय आहे, नेक्स्ट स्टेप आहे रिडक्शनची.
3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन होतं 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट. आता 3 फॉस्फोग्लिसरेट याचा मिनिंग काय आहे तो एकदा समजून घ्या. 3 कार्बनचा कंपाऊंड आहे. फॉर एक्झाम्पल हा आहे कार्बन 1, हा आहे कार्बन 2, हा आहे कार्बन 3. थर्ड कार्बनवरती इथे फॉस्फेट ग्रुप आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो 3 फॉस्फोग्लिसरेट. 3 फॉस्फोग्लिसरेट. पण आता इथे जर फर्स्ट कार्बनवरती पण एक फॉस्फेट आला तर आपण काय म्हणू 1,3 डायफॉस्फोग्लिसरेट मॉलिक्यूल. सो जेव्हा आता 3 फॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन 1,3 मध्ये होतंय म्हणजे एक फॉस्फेट आलाय. पण हा फॉस्फेट आलाय कुठून तर इथे ATPचं कन्वर्जन कशामध्ये झालं ADP मध्ये. म्हणजेच इथे 12 मॉलिक्यूलसाठी किती ATP युटिलाइज होतील 12 ATP युटिलाइज होतील. 12 ATPचं कन्वर्जन 12 ADP मध्ये होतं. ठीक. 1,3 डायफॉस्फोग्लिसरेटचं कन्वर्जन फर्दर 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइड मध्ये होतं ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणतो 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइड. ठीक आहे. इथे काय होणार आहे NADPHचं कन्वर्जन होतं NADP मध्ये. ऑब्वियसली 1,3 डायफॉस्फोग्लिसरेटचे किती मॉलिक्यूल होते 12. मग आता 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइड मध्ये कन्वर्ट होत आहेत ते 12 मॉलिक्यूल. किती NADPH लागतील 12 NADPHचे मॉलिक्यूल लागतील जे 12 NADP मध्ये कन्वर्ट होतील. ठीक आहे. आता टोटल किती मॉलिक्यूल राहिले तुमच्याकडे 12 मॉलिक्यूल. ह्या 12 मॉलिक्यूल पैकी 2 मॉलिक्यूल जे आहे 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइडचे किती मॉलिक्यूल 2 मॉलिक्यूल ते युटिलाइज होत आहेत. म्हणजे किती पार्ट 1/6 पार्ट युटिलाइज होत आहे. कुठे तर सिंथेसिस फेजमध्ये. सिंथेसिस फेजमध्ये काय होतं इथे 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइडचं कन्वर्जन DHAP मध्ये होतं. DHAP मध्ये होतं. त्यानंतर रिव्हर्स ग्लायकोलिसिस DHAPचं कन्वर्जन कशात होतं फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटमधून काय होणार आहे इथे एनर्जी तयार होणार आहे कारण की फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेटचं कन्वर्जन फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. म्हणजे फर्स्ट कार्बन जो होता फ्रुक्टोजवरचा फर्स्ट कार्बनवरचा एक फॉस्फेट तो रिमूव्ह झाला. म्हणजेच इथे ADPचं कन्वर्जन कशात झालं ATP मध्ये. फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन कशात झालं ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज काय एकमेकांचे आयसोमर आहे. सो इथे प्रोसेस कोणती झाली आयसोमरायझेशन. ऑब्वियसली ग्लुकोज 6 फॉस्फेटचं कन्वर्जन ग्लुकोजमध्ये होतं आहे. म्हणजेच हा फॉस्फेट ग्रुप जो 6 कार्बनमध्ये होता तो रिमूव्ह झाला. म्हणजे पुन्हा ADPचं कन्वर्जन कशात झालं ATP मध्ये. मग सिंथेसिस फेजमध्ये तुम्हाला किती ATP मिळाल्या 2 ATPs. ठीक आहे. आता 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइड हे जे होते 12 मॉलिक्यूल त्यापैकी 2 तरी इथे युटिलाइज झाले. रिमेनिंग 10 मॉलिक्यूल्स जे आहेत हे 10 मॉलिक्यूल्स फर्दर रिजनरेशनच्या प्रोसेसमध्ये जातील. रिजनरेशनच्या प्रोसेसमध्ये 3 फॉस्फोग्लिसरल डिहाइडचं कन्वर्जन होतं झायल्युलोज 5 फॉस्फेट. झायल्युलोज 5 फॉस्फेट इज गेटिंग कन्वर्टेड इंटू द इरिथ्रोज देन सुडोहेप्टिलोज देन रायबोज 5 फॉस्फेट. आणि हा जो काही रायबोज 5 फॉस्फेट आहे तो फर्दर कन्वर्ट होतो RUMP रिबुलोज मोनोफॉस्फेटमध्ये. आता मोनोफॉस्फेट आहे पण आपल्याला ह्याला बायफॉस्फेट करायचे. किती मॉलिक्यूल आहे रिबुलोज मोनोफॉस्फेटचे 6 मॉलिक्यूल आहे. मग 6 मॉलिक्यूलला 6 ATPs लागतील. ATP मधले प्रत्येक ATP मधलं एक एक फॉस्फेट. म्हणजेच ATPचं कन्वर्जन कशात झालं ADP मध्ये. ठीक आहे. 6 मॉलिक्यूल ऑफ द ATP. आणि मग हे RUMP कशात कन्वर्ट झाला तर RUBP मध्ये. अँड इन दिस वे बिकॉज दिस इज द सायकल अशा प्रकारे ही सायकल काय होणार आहे कॅरी आउट होणार आहे. ठीक आहे. आता आपण फर्दर काय स्टडी करणार आहोत तर ही जी रिॲक्शन कॅरी आउट झाली ह्याच्यामध्ये किती ATP युटिलाइज झाल्या किती NADPH युटिलाइज झाले ते आपण स्टडी करणार आहोत. सो जर 6 CO2चे मॉलिक्यूल्स असतील तर इथे ATPs किती युटिलाइज झाल्या तर 6 CO2चं कन्वर्जन एका CO2चं कंप्लीट ऑक्सिडेशन होण्यासाठी किंवा 6 CO2चं कंप्लीट ऑक्सिडेशन होण्यासाठी किती मॉलिक्यूल्स लागले तर आपल्याला लागल्या ह्या इथल्या 12 ATP प्लस त्या 6 म्हणजे टोटल आपल्याला लागल्या 18 ATPs. किती
18 ATP लागलेत, प्लस त्या व्यतिरिक्त काय लागले 12 NADPH लागले, NADPH लागले. मग फर्दर ह्यांचं काय होणार आहे, युटिलायझेशन म्हणजे 18 ATPचं कन्वर्जन कशामध्ये होईल, 18 ADP मध्ये. 12 NADPHचं कन्वर्जन 12 NADP मध्ये होणार आहे. ठीक आहे, फॉर द कम्प्लीट ऑक्सिडेशन. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता जर आपण इथे एकच CO2 मॉलिक्यूल कन्सिडर, इथे किती 6 CO2 मॉलिक्यूल कन्सिडर केले, ते एक कन्सिडर करायचं असेल तर किती 3 ATP लागणार आहेत. किती NADPH, 2 NADPH. मग एक CO2च्या मॉलिक्यूल्ससाठी किती लागणार आहे, 3 ATP आणि 2 NADPH. तर तुम्ही फर्दर किती मॉलिक्यूलचं काढू शकतात. सो इन दिस वे द क्वेश्चन मे अराईज. तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारू शकतात, जर 6 CO2 मॉलिक्यूलचं कम्प्लीट ऑक्सिडेशनसाठी 18 ATP आणि 12 NADPH लागत आहेत, तर एका CO2साठी किती लागतील. मग आता ह्याचं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात. किंवा विचारतील एक CO2 मॉलिक्यूलचं कन्वर्जन होण्यासाठी किंवा कम्प्लीट ऑक्सिडेशन होण्यासाठी 3 ATP आणि 2 NADPH लागत आहेत, तर 6 साठी किती लागेल. मग तशा टाईपमध्ये तुम्ही काय करू शकतात, कॅल्क्युलेट करू शकतात. मग कसं कॅल्क्युलेट करायचं आहे ते आपण बघूयात. ठीक, ओके. आता इथे फॉर एक्झाम्पल एक CO2 मॉलिक्यूल होता, एक CO2 मॉलिक्यूल होता, त्याला किती लागत होते ATP, 3 ATP आणि 2 NADPH मॉलिक्यूल लागत होते. तर मग 6 साठी किती, इंटू 6 करू शकता तुम्ही, इंटू 6 इंटू 6, 6 इंटू 3 18 ATP, 6 इंटू 2 12 NADPH. 3 साठी विचारलं 3 इंटू 3 9, 3 इंटू 2 6. अशा टाईपमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. म्हणजेच तुम्हाला एका CO2 मॉलिक्यूलसाठी माहिती असेल किती ATP आणि किती NADPH युटिलाइज होत आहेत, तर तुम्ही फर्दर कॅल्क्युलेट करू शकतात. सो दिस इज ऑल द डिटेल्स अबाउट द केल्विन सायकल. केल्विन सायकल 3 स्टेप्समध्ये कॅरी आउट होते, कार्बोक्झायलेशन, रिडक्शन आणि रिजनरेशन. कार्बोक्झायलेशनमध्ये CO2 ॲक्सेप्ट केला जातो, रिडक्शनमध्ये ATP आणि NADPH युटिलाइज केले जातात. फर्दर सिंथेसिस फेजमध्ये ग्लुकोज तयार होते. 3-फॉस्फोग्लिसरॉल रिडक्शन नंतर रिजनरेशन म्हणजे आता RUBचं तर पुन्हा रिजनरेशन करावं लागेल, कारण की RUBP पुन्हा काय होणार आहे, CO2 सोबत कंडेन्स होणार आहे. सो CO2 सोबत कंडेन्स होणार आहे, तर पुन्हा त्यांना काय करायचं आहे, 6 कार्बनचं एक अनस्टेबल मॉलिक्यूल, पुन्हा त्यांचं फर्दर काय होणार आहे, 3 कार्बनचे 2 मॉलिक्यूल तयार होणार आहे. सो फर्स्ट स्टेबल प्रॉडक्ट कोणता आहे, दॅट इज द 3-फॉस्फोग्लिसरेट, ज्याला आपण 3PGA असंही म्हणतो. ठीक आहे. So this is all about the Kelvin cycle. So from an energy standpoint, this is an expensive process. 3 ATP and 2 NADPH per CO2 incorporated. ठीक है. So this reaction occurs where, in the stroma region. Next आपण बघणार आहोत, that is the carboxylase and oxygenase. Carboxylase and oxygenase हे काय आहे, तर हे रुबिस्कोच्या रिॲक्शन मधले आहेत. रुबिस्को जसं मी तुम्हाला सांगितलं, हा मोस्ट अबंडंट मॉलिक्यूल आहेत अर्थवरती, आणि ह्याला अफिनिटी आहे CO2 सोबत पण, आणि ह्याला अफिनिटी आहे ऑक्सिजन सोबत पण. मग आता CO2 सोबत अफिनिटी आहे म्हणजे त्याला कार्बोक्झायलेज म्हणू शकतो. ऑक्सिजन सोबत जर अफिनिटी असेल तर त्याला आपण ऑक्सिजनेज म्हणतो. ठीक आहे. मग CO2 सोबत अफिनिटी असेल तर तो एक्झॅक्टली काय रिॲक्शन करतोय रुबिस्को, कार्बन डायऑक्साईडचं कन्व्हर्जन 2 फॉस्फो इंटू 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये करणार आहे. 2-3 फॉस्फोग्लिसरेट किंवा फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये करणार आहे. किती मॉलिक्युल्स इथे तुम्हाला दिसतोय, एक 3PGA आणि इथे तुम्हाला दिसतोय दुसरा 3PGA, म्हणजे किती मॉलिक्यूल झाले, 2. एक CO2 कन्वर्ट करतोय. सो दिस इज वी कॉल इट एज, दॅट इज द कार्बोक्झायलेशन रिॲक्शन CO2. आणि तुम्ही केल्विन सायकलमध्ये पण बघितलं असेल, कार्बोक्झायलेशनमध्ये फर्स्ट 3 कार्बनचा जो काही स्टेबल प्रॉडक्ट मिळतोय तो आहे 3PGA, 3-फॉस्फोग्लिसरेट किंवा 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ऑक्सिजनेजमध्ये काय होतं, ऑक्सिजनच्या केसमध्ये डायऑक्सिजन, ऑब्वियसली ऑक्सिजन तर काही फ्री रॅडिकल नव्हता,
डायऑक्सिजनच्या केसमध्ये म्हणजे O2च्या केसमध्ये इथे काय होणार आहे, हा जो ऑक्सिजनेज आहे इन द प्रेझेन्स ऑब्वियसली RUBP हा ॲक्सेप्ट करणार आहे ना, RUBPच्या इन द प्रेझेन्स ऑफ RUBP. ना दिस रुबिस्को मॉलिक्यूल forms the two molecule of the 2PG and 3PGA, 2 phosphoglycerate and 3 phosphoglyceric acid. सो अशा प्रकारे काय करणार आहेत, प्रोड्यूस करणार आहेत. सो दिस इज द डिटेल्स अबाउट द रुबिस्को. कारण की प्रिव्हियसली यावरती क्वेश्चन विचारला गेला होता रुबिस्को मॉलिक्यूलवरती, आणि अगोदर जे काही आपण क्वेश्चन्स प्रिव्हियस इयरचे स्टडी केलेले होते त्यामध्ये मी सेम डायग्राम घेऊन एक्सप्लेन केलेलं होतं. मे बी अशा टाईपचे क्वेश्चन्स पुढे विचारू शकतात. सो हे काही कॉन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो CO2च्या प्रेझेन्समध्ये 2 मॉलिक्यूल तुम्हाला मिळत आहे, कोणते, 3PGAचे, 3 फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे. ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये तुम्हाला 2 मॉलिक्यूल मिळत आहेत, पण एक मॉलिक्यूल जो मिळतोय तो आहे 3PGAचा आणि दुसरा आहे 2PGचा मॉलिक्यूल. म्हणजे हे किती झाले, 2 मॉलिक्युल्स मिळाले. ऑब्वियसली इथे तुम्हाला RUBP लागणार आहे. सो दिस इज द डिटेल्स अबाउट द रुबिस्को. ओके, नेक्स्ट इथे दिले बघा व्यवस्थित. रुबिस्को CO2ला ॲक्सेप्ट करतो आणि CO2ला ॲक्सेप्ट करतो म्हणजेच कोणती रिॲक्शन तिथे होणार आहे, दॅट इज द कोणती सायकल कॅरी आउट होणार आहे, दॅट इज द कॅल्विन सायकल. कॅल्विन सायकल कधी तर कॅरी आउट होते, जेव्हा CO2चं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि ऑक्सिजनचं कमी असतं. ऑब्वियसली ते CO2 काय करतात, ॲक्सेप्ट करते. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल, रुबिस्को हा काय आहे, हा जो एन्झाईम आहे तो कॉम्पिटिटिव्ह एन्झाईम आहे. ज्याचं प्रमाण जास्त त्याला तो ॲक्सेप्ट करेल. म्हणजेच तुम्ही CO2चं प्रमाण जास्त ठेवलं तो CO2ला ॲक्सेप्ट करेल. तुम्ही ऑक्सिजनचं प्रमाण जास्त ठेवलं ऑक्सिजनला, म्हणजे कॉम्पिटिटिव्हली जे त्याला बाइंड होतील तो त्याच्यासोबत बाइंड होणार आहे. सो जेव्हा हाय CO2 असेल आणि लो ऑक्सिजन असेल, ह्या केसमध्ये काय आहे, रुबिस्को कॅरी आउट करतोय कार्बोक्झायलेशन रिॲक्शन इन द केल्विन सायकल. आणि केल्विन सायकल कधी कॅरी आउट होते, जेव्हा टेम्परेचर कमी आहे आणि CO2 जास्त आहे. दुसरा आहे रुबिस्को ऑक्सिजनला ॲक्सेप्ट करू शकतो. कधी, ऑब्वियसली जेव्हा ऑक्सिजन जास्त आहे आणि CO2 कमी आहे. जेव्हा CO2 कमी आहे हवेमध्ये, ऑक्सिजन जास्त आहे, ह्या केसमध्ये काय करणार आहे, तो ऑक्सिजनेज म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि इथे टेम्परेचर काय, हाय टेम्परेचर. आणि ही रिॲक्शन कोणती आहे, तर फोटो रेस्पिरेशन रिॲक्शन. फोटो रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन घेतला जातो, केल्विन सायकलमध्ये CO2 घेतला जातो. सो दिस इज द कोर पार्ट ऑफ द रुबिस्को. रुबिस्कोचा हा एक कोर पार्ट आहे जे आपल्याला इथे व्यवस्थितपणे समजायला मिळते. ठीक आहे, नेक्स्ट आता आपण स्टडी करूयात फोटो रेस्पिरेशन. नाउ व्हॉट इज द फोटो रेस्पिरेशन प्रोसेस. आतापर्यंत आपण केल्विन सायकल बघितली. केल्विनमध्ये CO2 ॲक्सेप्ट करत होते, ऑक्सिजन बाहेर निघत होता. ठीक आहे, ह्या केसमध्ये फोटो रेस्पिरेशनमध्ये काय होतं आहे, तुम्ही डायग्राममध्ये जरी बघितलं तरी तुम्हाला दिसेल की इथे ऑक्सिजन ॲक्सेप्ट केला जातो. कोण ॲक्सेप्ट करतं, ऑब्वियसली RUBP. आणि ह्या केसमध्ये फोटो रेस्पिरेशनमध्ये CO2 इज गिवन आउट, CO2 बाहेर टाकलं जातो. कोणत्या कंडिशनमध्ये फोटो रेस्पिरेशन ही प्रोसेस होते, ही कंडिशन म्हणजेच जेव्हा टेम्परेचर जास्त असेल, व्हेन देअर इज द हाय टेम्परेचर, व्हेन देअर इज द मोर ब्राईट लाईट, जेव्हा लाईट खूप जास्त आहे, ब्राईट लाईट आहे, आणि जेव्हा ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे, आणि जेव्हा CO2 कमी आहे त्या पर्टिक्युलर ॲटमॉस्फिअरमध्ये, तेव्हा फोटो रेस्पिरेशन कॅरी आउट होतं. फोटो रेस्पिरेशन जनरली कुठल्या प्लांट्समध्ये कॅरी आउट होतं, तर टेम्परेट रिजनमध्ये असलेले जे काही प्लांट्स आहेत, कुठे, टेम्परेट रिजनमधले प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये. पर्टिक्युलरली इथे एक्झाम्पल द्यायचं झालं तर बीट हा एक्झाम्पल आहे, कॉटन आहे, ठीक आहे, मटर आहे, बीन्स आहेत. सो दीज आर द सर्टन एक्झाम्पल्स वेअर दिस फोटो रेस्पिरेशन इज कॅरीड आउट. बट फोटो रेस्पिरेशन इज लॅक्स इन कोणामध्ये, ग्रीन ग्रासेस. ग्रीन ग्रासेसमध्ये जनरली तुम्हाला हे बघायला मिळणार नाही. टेम्परेट रिजनमधले जे काही हायर प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये पण तुम्हाला फोटो रेस्पिरेशन बघायला मिळेल. सो
रेस्पिरेशन, हा फोटो रेस्पिरेशन असेल किंवा नॉर्मल रेस्पिरेशन असेल, हा वर्ड तुम्हाला जिथे कुठे येईल याचं एक लक्षात ठेवायचं. रेस्पिरेशनमध्ये आपण काय करतो, ऑक्सिजन घेतो, CO2 बाहेर टाकतो. सिमिलरली फोटो रेस्पिरेशनमध्ये पण ऑक्सिजन घेणार आहेत, ॲक्सेप्ट करणार आहे, CO2 इज गेटिंग गिवन आउट. आता बघूयात की ही झाली कंडिशन. लोकेशन, कोणत्या कोणत्या पर्टिक्युलर लोकेशनला हे फोटो रेस्पिरेशन कॅरी आउट होतं आहे. तर हे जे ऑर्गॅनिली आहे दॅट इज द क्लोरोप्लास्टमध्ये, त्यानंतर पॅरॉक्झिझोम्समध्ये आणि त्यानंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये हे फोटो रेस्पिरेशन कॅरी आउट होतं. आता क्वेश्चन्स येऊ शकतात तुम्हाला, फोटो रेस्पिरेशन कोणत्या, विच ऑफ द फॉलोइंग कंडिशनमध्ये फोटो रेस्पिरेशन कॅरी आउट होते. मग तुम्हाला ह्या कंडिशन्स माहिती असल्या पाहिजे. रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे ती कोणत्या ऑर्गॅनेलीमध्ये होते, क्लोरोप्लास्ट, पॅरॉक्झिझोम, मायटोकॉन्ड्रिया, ऑल ऑफ द अबव. सो तुम्हाला ऑप्शन टिक कोणतं करायचं आहे, ऑल ऑफ द अबव. ठीक आहे. आता वळूयात फोटो रेस्पिरेशन कसं होतं. जसं मी म्हटलं CO2 ॲक्सेप्ट केला जातो, RUBP CO2ला ॲक्सेप्ट करतोय, रुबिस्को एन्झाईम कन्वर्ट करतो 2-फॉस्फोग्लायकोलेट जे PG आपण बघितलं आणि 3-फॉस्फोग्लिसरॅल्डिहाइड ग्लिसरिक ॲसिड. सो 2-फॉस्फोग्लायकोलेट आणि 3-PGA मध्ये कन्वर्जन होतं. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्यांचं कन्वर्जन फर्दर ग्लायकोलेटमध्ये होणार आहे. ग्लायकोलेटचं कन्वर्जन, आता हा जो काही ग्लायकोलेट आहे तो फर्दर ट्रान्सपोर्ट केला जातो. कुठून, क्लोरोप्लास्टमधून. कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो, पॅरॉक्झिझोम्समध्ये. मग क्वेश्चन विचारू शकतात, कोणता मॉलिक्यूल किंवा कोणता कंपाऊंड क्लोरोप्लास्टमधून पॅरॉक्झिझोममध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो. सो ग्लायकोलेट इज द कंपाऊंड which is getting transport from the chloroplast to the peroxisome. ग्लायकोलेटचं कन्वर्जन फर्दर ग्लायोक्झायलेट अँड H2O2 मध्ये होतं. कुठे, पॅरॉक्झिझोम्समध्ये. पॅरॉक्झिझोममध्ये हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होते. हायड्रोजन पेरॉक्साईड कुठे तयार होतं, पॅरॉक्झिझोम या ऑर्गॅनेलीमध्ये. तिथून काय होणार आहे, अमिनेशन प्रोसेस होणार आहे आणि तिथे काय होणार आहे, एक अमायनो ॲसिड तयार होणार आहे ज्याला आपण म्हणतो ग्लायसिन. ग्लायसिनचं फर्दर ट्रान्सपोर्टेशन होणार आहे. तर ग्लायसिन कुठून कुठे चालला, पॅरॉक्झिझोममधून मायटोकॉन्ड्रियामध्ये चालला. ठीक आहे. आता हे जे काही ग्लायसिनचे 2 युनिट आहे, हा ग्लायसिन आणि हा ग्लायसिन, ह्या ग्लायसिनचं कन्वर्जन कशात होतं, सेरीनमध्ये. ठीक आहे. कशामध्ये होतं, सेरीनमध्ये. पण ग्लायसिन सेरीनमध्ये कधी कन्वर्ट होतो, वेन इट इज प्रेझेंट इन द मायटोकॉन्ड्रिया. कोणत्या ऑर्गॅनेलीमध्ये ग्लायसिनचं कन्वर्जन सेरीनमध्ये होतं. सो कोणत्या ऑर्गॅनेली, मायटोकॉन्ड्रिया. क्वेश्चन्स अशा टाईपचे विचारतात. किंवा विचारतील CO2 कोणत्या ऑर्गॅनेलीमध्ये इव्हॉल्व होताना दिसतोय तुम्हाला, किंवा कोणत्या रिॲक्शनमध्ये. वेन द ग्लायसिन इज गेटिंग कन्वर्टेड इन टू द सेरीन, द CO2 इज गेटिंग रिलीज्ड. डिॲमिनेशन प्रोसेस कुठे होते, इन द मायटोकॉन्ड्रिया. NADचं कन्वर्जन NADH मध्ये कुठे होतं, कोणत्या ऑर्गॅनेलीमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये. किंवा कोणत्या प्रोसेसमध्ये NADचं कन्वर्जन NADH मध्ये होतं. ग्लायसिनचं कन्वर्जन जेव्हा सेरीनमध्ये व्हायला लागतं तेव्हा NADचं कन्वर्जन NADH मध्ये होतं. म्हणजेच बऱ्याचदा क्वेश्चन्स मायटोकॉन्ड्रिया ह्या ऑर्गॅनेलीवरती विचारले जातात. तेच प्रोसेस एवढंच लक्षात ठेवायचं आहे चार्ट. पण घुमून फिरून पुन्हा त्यावरतीच क्वेश्चन्स विचारतील किंवा सेंटेन्सेस देतील. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फॉर द मायटोकॉन्ड्रिया, किंवा फोटो रेस्पिरेशनच्या स्टेटमेंटसाठी विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट फॉर द फोटो रेस्पिरेशन स्टेटमेंट. सो अशा टाईपचे क्वेश्चन्स ह्या पर्टिक्युलर टाईपच्या सायकल्समधून येत असतात. आता हा सेरीन कुठे ट्रान्सपोर्ट केला जातो, पॅरॉक्झिझोम्समध्ये. पॅरॉक्झिझोममध्ये सेरीनचं कन्वर्जन कशात होतं, हायड्रॉक्झीपायरुवेटमध्ये. हायड्रॉक्झीपायरुवेट कशात कन्वर्ट होतो, ग्लिसरेटमध्ये. तेव्हा NADH कशात कन्वर्ट होतो, NAD मध्ये. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी तयार होतीये. NADचं कन्वर्जन NADH, मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस म्हणतोय आपण. पण इथे तुम्ही पॅरॉक्झिझोममध्ये बघितलं तर NADHचं कन्वर्जन NAD मध्ये, म्हणजे इथे एनर्जी काय झाली, कन्झ्युम झाली. कधी कन्झ्युम झाली, हायड्रॉक्झीपायरुवेटचं कन्वर्जन ग्लिसरेटमध्ये होतंय तेव्हा. आता हा ग्लिसरेट मॉलिक्यूल
पॅरोक्सिझोममधून ट्रान्सपोर्ट केला जातो क्लोरोप्लास्टमध्ये. कुठे? क्लोरोप्लास्टमध्ये. आणि मग इथे पुन्हा क्लोरोप्लास्टमध्ये ATPचा कन्व्हर्जन कशामध्ये होईल? ADPमध्ये. आणि इथे 3-फॉस्फोग्लिसरेट किंवा ग्लिसरिक ॲसिड तयार होणार आहे. ठीक आहे. आणि मग हा जो 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड आहे फर्दर इथे केल्विन सायकलमध्ये एंटर करणार आहे. केल्विन सायकल फर्दर कॅरी आउट होईल. सो दिस इज द ऑल द डिटेल्स अबाउट द फोटो रेस्पिरेशन. कोणत्या ऑर्गॅनेलीमध्ये? क्लोरोप्लास्ट, पॅरोक्सिझोम, मायटोकॉन्ड्रिया. कोणते कोणते मॉलिक्यूल कशातून कशात जात आहे? ग्लायकोलेट लक्षात ठेवायचं, जो क्लोरोप्लास्टमधून पॅरोक्सिझोममध्ये. ग्लायसिन सगळे जीचेच आहेत. ग्लायसिन पॅरोक्सिझोममधून जातो मायटोकॉन्ड्रियामध्ये. सेरिन मायटोकॉन्ड्रियामधून पॅरोक्सिझोममध्ये. ग्लिसरेट पॅरोक्सिझोममधून क्लोरोप्लास्टमध्ये. अशा टाईपमध्ये लक्षात ठेवायचे. कुठे H2O2 तयार होतं? पॅरोक्सिझोममध्ये. एनर्जी कुठे रिलीज होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. एनर्जी कन्झ्युम कुठे होती? पॅरोक्सिझोम आणि क्लोरोप्लास्टमध्ये. सो इन दिस वे यू कॅन रिमेंबर द थिंग्स. आणि ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही टाईपचे क्वेश्चन्स येत नाही. ठीक आहे. सो दिस इज द ऑल द डिटेल्स अबाउट द फोटो रेस्पिरेशन. आता काय नेमका डिफरन्स आहे फोटो रेस्पिरेशन आणि रेस्पिरेशनमध्ये ते आपण बघूयात. कारण की रेस्पिरेशनमध्ये पण ऑक्सिजन घेतो आहे, CO2 बाहेर टाकतो आहे. फोटो रेस्पिरेशनमध्ये पण ऑक्सिजन घेतो आहे, बाहेर CO2 टाकतो आहे. CO2 कधी टाकतो आहे? मायटोकॉन्ड्रिया ह्या ऑर्गॅनेलीमध्ये. ठीक आहे. आता वन बाय वन बघूयात. रेस्पिरेशन विच इज ऑकर्स इन ऑल द एरोबिक अँड अनएरोबिक ऑर्गॅनिझम. रेस्पिरेशन सगळ्यांमध्ये बघायला मिळतं. आणि जेवढे काही ग्रीन प्लांट्स आहेत त्यांच्यामध्ये फोटो मीन्स फोटॉन्स, फोटो रेस्पिरेशन बघायला मिळतं. रेस्पिरेशन ही काही लाईटवरती डिपेंडंट रिॲक्शन नाही आहे. रात्री पण आपण ऑक्सिजन घेतोय, बाहेर टाकतोय CO2. मग ही काही लाईट डिपेंडंट रिॲक्शन आहे का? नो. सो वी कॅन से respiration is a light independent process. It occurs in both presence and absence of light. But in the case of photorespiration, it is the light dependent process. जेव्हा लाईट असेल तेव्हाच ही प्रोसेस कॅरी आउट होईल, अदरवाईज कॅरी आउट होणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट, इट प्रोड्युसेस द एनर्जी रिच मॉलिक्यूल लाईक ATP, GTP, FADH2, NADH2. कधी? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. ठीक आहे. कोण? रेस्पिरेशनच्या केसमध्ये. कुठे ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन कॅरी आउट होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. In the case of photorespiration, it do not produces the energy rich molecules such as the ATP. ATP हा मॉलिक्यूल तयार होतच नाही या फोटोरेस्पिरेशनमध्ये. आणि ATP काय आहे? हा एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. सो कुठल्याही प्रकारचे एनर्जी रिच मॉलिक्यूल इथे फोटोरेस्पिरेशनमध्ये तयार होत नाहीत. रेस्पिरेशनमध्ये मात्र होतात. GTP होते, ATP होते, FADH2 होतो, NADH2 होतात. ठीक आहे. नंतर रेस्पिरेशनमध्ये रेस्पिरेशन इज अन एनर्जी प्रोड्युसिंग प्रोसेस. रेस्पिरेशन जिथे एनर्जी प्रोड्यूस केले जाते. अँड फोटो रेस्पिरेशन वेअर वी कॅन से इट इज द एनर्जी वेस्टेज प्रोसेस. एनर्जी तिथे खूप जास्त युटिलाइज होते किंवा एनर्जी वेस्टेज प्रोसेस म्हणू शकतो, कारण एनर्जी रिच कंपाऊंड तिथे फॉर्म होतच नाही आहेत. सो दिस इज द ऑल द डिटेल्स अबाउट द फोटो रेस्पिरेशन. आणि हा एक डिफरन्स सांगितला की रेस्पिरेशन आणि फोटो रेस्पिरेशनमध्ये काय डिफरन्स आहे. सो इन माय नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द नेक्स्ट टॉपिक रिगार्डिंग द फोटोसिंथेसिस. आणि तो काय स्टडी करणार आहोत तर तो केमोऑस्मोटिक हायपोथेसिस हे आपण स्टडी करणार आहोत. सो थँक्यू सो मच.